आज युक्तिवाद झालाय, त्यामध्ये कोर्टामध्ये वैष्णवीचं चारित्र्य हनन केलंय आणि वकिलांना जी माहिती दिली ती हगवलेली दिली असं ते म्हणतात. मुळामध्ये एक लक्षात घ्या, मेहरबान कोर्टामध्ये जे काही आर्ग्युमेंट झालेलं आहे त्याच्यावर कुणी बोलणं किंवा त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. तो आरोपींनी ज्या काही सूचना इन्स्ट्रक्शन्स त्याच्या वकिलाला दिलेल्या आहेत त्या वकिलांनी त्या मेहरबान कोर्टासमोर मांडलेल्या आहेत. त्या मांडल्या म्हणजेच खरं आहेत का, तर तसं नसतं. मेहरबान कोर्ट जे काय आर्ग्युमेंट होतं त्याच्यावर हे कोर्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान ज्या घटना लिहिलेल्या आहेत, कोर्ट कधीही भावनेवर चालत नाही. कोर्ट हे या सगळ्या साक्षी पुरावे आणि सद्य परिस्थितीचे जे पुरावे त्याच्यावर चालतं. कोर्टाने ते मान्य करायचं का नाही करायचं हा तिथल्या त्या मेहरबान न्यायाधीशांचा पूर्ण अधिकार आहे. आता आरोपीच्या वकिलीने ज्या काही गोष्टी मांडल्या आपण त्याच्याकडे जाऊया. जर ती जी काही वैष्णवी आहे ती जर कुठल्या मुलासोबत बोलणं चालू होतं तर मग हगवण्यांना तर ते चांगलं होतं ना. हगवण्यांनी तिचा डिवोर्स देण्यासाठी त्यांच्याकडे भक्कम ते असे जर पुरावे होते तर हगवण्यांना तिला तिचं कुणा दुसऱ्यासोबत संबंधित म्हणून मारण्याचा अधिकार कायद्याने नाही दिलेला. त्यांनी काय करायला पाहिजे होते, मुलीला घेऊन माहेरी तिच्या जाऊन सोडायचं होतं आणि तुमची मुलगी असं असं करते, आम्हाला हिला नांदवायची नाही, या गोष्टी करायला पाहिजे होत्या. परंतु तिच्यावर सातत्याने जे काही संशय घेण्यात आले त्या संशयालाच कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे. आता कुठेतरी स्वतःचा बचाव करत असताना आरोपींना पण अधिकार आहे आणि आरोपीच्या वकिलांनाही अधिकार आहे. त्याच्यामुळे मी स्वतः वकील असल्यामुळे काही आमचे ऍडव्होकेट इथिक्स असतात, त्या इथिक्स आम्ही सर्वजणच पाळत असतो आणि ते पाळलेच गेले पाहिजे. त्यामुळे आरोपीच्या वकिलांनी त्यांची आरोपीची बाजू तिथं सांगितलेली आहे ती खरीच आहे आणि ती पुराव्यानेशी सिद्ध केलेली नाहीये. त्यामुळे त्या गोष्टीला अजून पुढे अवकाश आहे. परंतु हगवण्यांनी हा जो काही केविलवाना प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला फेल होताना म्हणजे तुमच्या समोर फेल होताना होणार. कायदेशीर प्रोसिजरला किती दिवस कस्टडी द्यायची, ती कस्टडी दिल्यानंतर न्यायालयीन कोठडी होते, मग तपास होतो, 90 दिवसामध्ये चार्जशीट जाते, त्याला ज्याच्यात आतापर्यंत जे मीडिया समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये कसपेट्यांकडनं सतत घेतलेले पैसे म्हणजे चांदीची जी काही भांडी आहेत ती जप्त केली, उरलेलं सोनं तिचं बँकेमध्ये गहाण आहे. उलट हगवण्यांना चारित्र्य नसलेली सून मिळाली असं जर म्हणायचं असेल तर हगवण्यांनी त्या सुनेचा वापर कसपट्यांकडनं पैसे काढून घेण्यासाठी तिला घरात ठेवली. तिला आणि ठीक आहे 4 कानाखाली मारल्या. खरं तर ही हॅरेसमेंट जरी नसली तरी याची तक्रार वैष्णवी जिवंत असती तर तिने करणं गरजेचं होतं. ती नाहीये, पण तिच्या अंगावर जे काही 29 खुना आहेत त्या कुणी हे जे ज्याच्यावर संशय टाकतात त्यांनी तर नाही ना केलेल्या, त्याचा काहीच संबंध नाहीये. त्या हगवण्याच्याच कुटुंबातनं म्हणजे तिच्या नवऱ्याने केलेल्या आहेत. सततची होणारी मारहाण, सतत चारित्र्यावर संशय घेणे, याच कारणाने हगवणेनी आत्महत्या केलेली आहे आणि ती आत्महत्या करत असताना तिने सुसाईडमध्ये नाव टाकलेलं आहे. आता या गोष्टीचा सगळा जो काही पुढे कोर्टासमोर याच्या आर्ग्युमेंट्स होतील, केस चालेल, त्याच्यामध्ये एक वकील म्हणून मला असं वाटतं की त्यांना 100% ती शिक्षा होईलच. आता आरोपींनी काय आर्ग्युमेंट करायचं आणि त्यांच्या वकिलांनी काय बोलायचं हा कायदेशीर त्यांचा अधिकार आहे. वकील म्हणून टेक्निकल बाजू तुम्ही सांगितलंय, पण दुसरीकडे ते असं म्हणतायत की आमच्याकडे घरात 5 कोटींच्या गाड्या आहेत, मग आम्ही 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला हॅरेसमेंट करतो. घरात 5 कोटीच्या गाड्या आहेत, मग तुम्ही तिला वारंवार पैसे का मागत होतात. बर, तिच्या वडिलांनी वारंवार जे सांगितलं आज तिचा प्रेम विवाह झालेला आहे, तुम्ही हट्टाने तिला करून आणलेला आहे, मग जी 40 लाखाची मग ते तुम्हाला देत होते ना छोटी गाडी, मग तुम्ही का मागितली फॉर्च्युनर. कुठेतरी तुम्ही जरी गर्भ श्रीमंत असलात तरी कर्मदरिद्री विचाराची ही आगवणे फॅमिली आहे. हे एक स्त्री आणि समाजात काम करत असताना मी जबाबदारीने तुम्हाला सांगेन. 5 कोटी होते मग तुम्ही आता म्हणजे भिकारी लोकांनो तुम्ही का केली नारळ मुलगी का नाही घेतली. तुम्ही राजकारणात काम करत होतात, तुम्ही का नाही समाजाला संदेश दिला की आम्ही आमच्याकडे 5 कोटी आहेत, तुमच्या पोरीचं काही नको, आम्हाला पोरगी आणि नारळ द्या, असं का नाही तुम्ही केलं. आता हे कधी बोलतायत, जेव्हा वैष्णवीला हॅरेसमेंट करत 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 वैष्णवीचा जीव गेल्या नंतर तुम्ही सांगताय. बरं, इथपर्यंत ठीक होतं, हे मी मान्य केलं असतं. मग मयुरी हगवणे कोण आहेत.
मयुरी हगवण्यानी का मीडियासमोर येऊन सांगितलेलं आहे? कालांतराने तुम्ही मयुरी हगवण्यांचं चला तिला संसार करायचा ते पॅचअप होईल. मला जसं काल शिरसाटांचं हे झालं, पण मयुरी हगवणे केस वेगळी आहे, वैष्णवी हगवणे केस वेगळी आहे. वैष्णवी हगवण्याचा याच्यामध्ये आत्महत्येला प्रवृत्त करणे म्हणून पोलिसांनी तो दाखल केलेला आहे. जे कसपट जे वैष्णवी हगवणे ही सुसाईड टेंडन्सीची होती. ज्या दुसऱ्या व्यक्तीसोबत ती चॅट करत होती, त्यांनी त्रास दिला म्हणून तिने आत्महत्या केली, याचा सखोल तपास व्हावा असं म्हणताय. त्याचा सखोल तपास आता त्यांनी जर कोर्टासमोर आणलं असेल तर पोलीस त्याचे चॅट, ते कॉल हे सगळं पोलिसांकडे जप्ते ना, आरोपींचं पण जप्ते आणि वैष्णवीचे पण काढू शकतात. एखादी महिला एखाद्या वेगळ्या पुरुषाशी बोलली म्हणजेच तिचं चारित्र्य हनन करण्याचा अधिकार नवऱ्याला, सासूला, आईला, वडिलांना नाही. हे बचावासाठी तुम्ही ज्या काही गोष्टी वापरतायत त्याचा काहीही कायद्याने त्यांना फायदा होणार नाही. ही 100% त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि ती बाजू त्यांची फोल ठरताना तुम्हाला दिसतीये. एखादी बोलली असेल, मी समजते, मी म्हणते चला वैष्णवीचं त्या माणसाबरोबर काय असतील ते संबंध, उलट तुम्हाला बरं झालं, तुम्ही सोन्याची अंड देणारी कोंबडी त्यांच्या घरी सोडून द्यायची होती. तुम्ही तिला मारायला का प्रवृत्त केलं तिला स्वतःला? वैष्णवी सुद्धा ही वयाने लहान आहे. लग्नाची स्वप्न तिकडे बघत असताना सातत्याने जर हा छळ होत असेल, सातत्याने जर मागणी होत असेल आणि आई वडिलांना सांगितल्यानंतर आई वडील सासऱ्यांची हातापाया पडून पोरगी नांदायला पाठवत असेल तर त्या महिलेची मानसिकता काय होऊ शकते हे सगळ्यांना लक्षात येण्याची बाब आहे. त्याचे जे काही पुराव्याने एव्हिडन्स आहेत ते आता या चार्जशीट बरोबर जातील तेव्हा कळेल. जरी कुणाचं अफेअर असलं तरीही कुणाला तिचं चारित्र्य घाणे म्हणून आत्महत्येला प्रवृत्त करू शकत नाही. 4 फटके मारले म्हणजे काय हॅरेसमेंट होत नाही असं वकील म्हणतात. मग शवई चेतना अहवालात तर 29 उरण तिच्या शरीरावर आहेत. एक्झॅक्टली 4 मारले, ठीक आहे आपण सोडून देऊ. 29 खुना या कुणी केल्या? त्या नवऱ्याने केल्या. नवऱ्याने तिला तेवढी जरब मारहाण केलेली आहे आणि ती पोस्टमॉर्टम मधनं समोर आलेली आहे. त्याच्यामुळे हा घेतलेला बचाव अत्यंत फोल ठरेल. वकिलाची याच्यात काही चूक नाही. प्रोफेशनल इथिक्स मध्ये जो काही असलेला आपल्याला माहिती देतो त्याच्यानुसार तो कोर्टासमोर आर्ग्युमेंट करतो, पण ते आर्ग्युमेंट करत असताना त्याला तसे पुरावेही द्यावे लागतात आणि त्याच्यावर मेहरबान कोर्ट निर्णय घेतो. तुम्ही अनेक मुद्दे मांडलेत कोर्टात, पण दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. तुम्ही सुरुवातीपासून त्या कुटुंबियांसोबत आहात, राहिलेला आहात, पुढे देखील असणार आहात. त्यांच्या कुटुंबियांकडे तुम्हाला काय माहिती मिळाली का की आत्महत्या आहे की खून आहे? तुम्हाला काय वाटतं? एक लक्षात घ्या, त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की आमची पोरगी त्यांनी घालवली, ते अत्यंत दुःखात आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की त्याने माझ्या मुलीचा खून केला. पण याच्यामध्ये वैष्णवीला जे काही हाल अपेक्षा त्यांनी केल्या, जी मारहाण केली, जी हॅरेसमेंट केली, त्याच्यामध्ये एवढ्या चांगल्या मुलीला आपण जगात का जगायचं? ज्याच्या बरोबर प्रेम केलं, लग्न करून आलो, आईबाप एवढे देतायत, करतायत, धरतायत आणि तो समोरचा माणूस आपल्या चारित्र्यावर संशय घेतो. या भावनेनी, या त्रासानी, मानसिक कौटुंबिक हॅरेसमेंटनी, सततच्या मारहाणीमुळं तिला आत्महत्या करायला हगवण्यांनी भाग पाडले, अशी ही सद्य परिस्थिती आहे. आणि त्याच्यानुसारच पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त करणे, मानसिक शारीरिक छळ करणे, जो 324 वगैरे तुम्ही म्हणताय तो म्हणजे मारहाणीचा, तोही त्याच्यात लावलेला आहे. ही सगळी अशी गोष्ट असल्यामुळेच याच्यामध्ये हगवणे कुटुंबाने कितीही आता आव आणला तरी त्या गोष्टी होणार नाही आणि त्यांनी उलट अजून सबमिशन द्यावे, त्याचा अजून खोल तपासून अजून त्यातनं पुरावे बाहेर येतील. निलेश चव्हाणच्या बाबत पण वकिलांनी त्यांची भूमिका मांडली. निलेश चव्हाण बाबत अन्याय होतोय असं त्यांचं म्हणणं आहे. आता ऐका, मी पुन्हा सांगते, आरोपीच्या वकिलांचं काम आहे की त्याच्या आश्रयांनी केलेलं आर्ग्युमेंट हे किती व्हॅलिड आहे हे मेहरबान जज ठरवतात. आणि निलेशला वर अपहरणाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला का?
नाही आणि करू शकतही नाही. याच्यावर मी पण बाईट दिलेली आहे. हेंसाळ होऊ शकते. लोकांचं लेकरू, तुझं जो तू काय करिश्माचा हगवण्याचा मित्र असो नाही तर शशांकचा, ते लेकरू तू कसपटेंकडे देऊन द्यायचं होतं. तू एवढा सोज्वळ होतास, म्हणजे तो निलेश सोज्वळ होता तर. परंतु त्यांनी देता देता त्यांना जी काही शिवीगाळ धमकी दिली, तो गुन्हा निलेश याच्यावर गुन्हा दाखल झाला. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड झालीच नाही झाली ना. वैष्णव एक लक्षात द्या, पाहिलंय ना सगळं. 9 महिन्याचं बाळ आहे. त्या बाळाला खाली तो बाळ राहत नाही. त्या बाळाला कडेवर सतत घ्यावं लागतं. ज्यांनी बाळ आणून दिलं किंवा ज्यांनी काही केलं त्यांना काय बाळ कसं राहतं, काय लागतं, त्याच्या आवडी निवडी, कधी दूध लागतं का, या काही गोष्टी माहीत नाही. आणि हगवण्याच्या मोठ्या भावांनी स्वतः कसपटेंना फोन केला होता की बाळ सतत रडत आहे, त्याला तुम्ही घेऊन जा. तरी सुद्धा निलेशनी त्याला विरोध केला. म्हणून निलेश जो चव्हाण आहे त्याच्यावर बाळाची हेंडसाळ करणे हा प्रॉपर गुन्हा दाखल झालेला आहे. टेक्निकल बाजू सगळ्या सांगितल्या ताई, पण आता हे जे सगळा चारित्र्याचा जो मुद्दा काढलेला आहे तो स्वतः हगवणं कुटुंबाने काढलेला आहे. स्वतःच्या बचावासाठी जे लेकरू मेले त्याच्या चारित्र्यावर संशय घेणं हे कितपत योग्य? आता हे तुम्ही टेक्निकल बाजू नाही, तुम्ही महिला म्हणून विचारतोय तुम्हाला. मी तुम्हाला परत सांगते की कायदा हा भावनेवर चालत नाही. जेव्हा एखादी तक्रार येते ती तक्रार तपासावी लागते आणि त्याच्यानुसार कोर्टात भावनेला शून्य किंमत आहे. त्यामुळे कोर्टातलं जे कामकाज आहे त्याच्यावर आपण भाष्यच करू शकत नाही. पण स्त्री म्हणून म्हणताल तर हगवण्यासारखा जो परिवार आहे तो नीच आहे. आपल्या घरच्यांनी आपली लेक कुठं देत आहोत? जर ही वेळीच हगवण्याची वृत्ती ऑन रेकॉर्ड जर याच्याकडे आली असती, पोलिसांकडे आली असती किंवा एक तक्रार आली असती तर त्याच्यावर आपल्याला सक्षमपणे अजून कारवाई करता आली असती आणि ती कारवाई केली असती तर वैष्णवी आज जगात असती. मला काय म्हणायचं, एखाद्या बाईचं चारित्र्य घाण आहे, सोड ना, ती तिच्या घरी बघील. तुझा डिवोर्स घेऊन तू तुझं लग्न केलं असतं, तिने तिचं लग्न केलं असतं. तुला हगवण्यांना कुणी अधिकार दिला की तिला मारूनच टाकायचं, म्हणून तिला प्रवृत्त करायचं आत्महत्येला? हा अधिकार सुद्धा हगवण्यांना दिलेला नाहीये. त्याच्यामुळे कुणी कुणावर चारित्र्यावर जरी शिंतोडे काढले तरी ते विथ इव्हिडन्स लागतात. कोण कुणाला म्हणलं म्हणून ते चारित्र्य हनन करू शकत नाही.